मित्रांनो, आज जे आपण प्रश्न घेणार आहेत PYQ प्रश्न, हे प्रश्न परीक्षेत नक्की येणार मित्रांनो, कारण खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत. कमी टायमामध्ये आपण जास्त प्रश्न सॉल्व्ह करणार आहेत मित्रांनो, आणि फोकस आपल्या प्रश्नावरती करणार आहेत. तेजी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते. तेजी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तेजी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे मंदी. मग तेजीच्या विरुद्धार्थी काय सांगणार आपण? मंदी हा शब्द बरोबर आहे. दंततालव्य वर्ण असणारा शब्दाचा पर्याय ओळखा. दंततालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. एकदम छान प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अगोदर तुम्हाला सांगतो मी काही गोष्टी. च, छ, ज आणि झ. मित्रांनो, ही जी वर्ण आहेत तुमच्या समोर च, छ, ज, झ, यांना आपल्याला तालव्य वर्ण असंही म्हणता येते, तालव्य. आणि यांनाच आणखी एक नाव आहे मित्रांनो, दंत तालव्य. ठीक आहे. ही जी वर्ण आहेत ही तालव्य पण आहेत आणि हीच कशी येतं? दंत तालव्य. च, छ, ज, झ. लक्षात घ्या. च, छ, ज, झ यांना तालव्य पण म्हणायचं आणि दंत तालव्य पण म्हणायचं. परंतु मित्रांनो, एकच लक्षात ठेवायचं तुम्ही, या च, छ, ज, झ मध्ये याचा उच्चार जर झाला की याला तालव्य म्हणायचं. याचा उच्चार झाला तर, आणि याचा उच्चार नाही झाला मित्रांनो की दंत तालव्य म्हणायचं. आता बघू कसं काय. ता इकडे बघा, इथं जग, इथं ज हे बघा. मग जग, ज ला य असल्यासारखं वाटते, जग. मग याचा उच्चार या ज मध्ये आहे, याचाच अर्थ ते तालव्य आहे. ते आपलं उत्तर नाही. का? कारण दंत तालव्य वर्ण असणारा शब्दाचा पर्याय ओळखायचा. असा शब्दाचा पर्याय ओळखा जे दंत तालव्य आहे. चांदोबा, मला असं वाटायलंय चा मध्ये चांदोबा म्हणतो का आपण? याचा उच्चार आहे का? चांदोबा, याचा उच्चार नाही मित्रांनो, आणि याचा उच्चार नाही म्हणजे तेच आपलं उत्तर आहे. संपल्याशे. चांदोबा, चांदोबा नाही, चांदोबा. च, छ, ज, झ, झ हेच तालव्य पण आहेत, हेच दंत तालव्य आहेत. याच्यामध्ये जर याचा उच्चार दिसला तालव्य म्हणायचं, याचा नाही दिसला दंत तालव्य म्हणायचं. मग चा मध्ये याचा उच्चार नाही, चांदोबा म्हणतो का आपण? चांदोबा. ठीक आहे. मग याचा उच्चार फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही की काय, जर तुम्हाला याचा उच्चार जर नाही दिसला, याचा उच्चार नाही दिसला तर त्याला आपण काय म्हणलो? दंत तालव्य. आणि याचा उच्चार सोडून कोणी दिसू त्याला तालव्य म्हणायचं. मग बघा, इथं जेवण, याचा उच्चार आहे का? नाही, म्हणजेच कोण आहे? तालव्य. इथं झेल, याचा उच्चार आहे का? नाही, म्हणजेच कोण आहे? तालव्य. थोडक्यात काय, याचा उच्चार जर च, छ, ज, झ मध्ये दिसला तर त्याला आपण काय म्हणायचं? तालव्य म्हणायचं. काय म्हणायचं? तालव्य. आणि जर च, छ, ज, झ मध्ये याचा उच्चार नाही दिसला त्याला आपण काय म्हणायचं? दंत तालव्य. विषय संपला. म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. दिक अधिक पाल या संधीचा प्रकार कोणता? दिक अधिक पाल, दिक अधिक पाल या संधीचा प्रकार कोणता म्हणाल्या मित्रांनो? बघू ता कोणता होते. तर इकडं व्यंजन संधी आहे, स्वर संधी आहे, अनुनासिक संधी आहे आणि विसर्ग संधी आहे. ठीक आहे. बघू आपण काय करता येतं मित्रांनो. ऑप्शन नंबर तर पहिलं बरोबर आहे, पण आपण त्याला फोड करू ता. पहा काय होतंय. दिक अधिक पाल, लक्षात घ्या मित्रांनो. दिक अधिक पाल काय करू आपण? लक्षात घ्या, अधिक चिन्हाच्या पुढं, अधिक चिन्हाच्या पुढं जर तुम्हाला कठोर व्यंजन दिसलं, हे कठोर व्यंजन आहे मित्रांनो. कोण आहे? कठोर व्यंजन. पाठीमागचं व्यंजन निघून जाते, कोणतं बी असो मग. ठीक आहे. दी जशास तसा. इकडे पहा, नियमन काय माहिती आहे का? क, ख, ग, घ आणि ग. इकडे पहा, ही क ची लाईन आहे बघा. मग अधिक चिन्हाच्या पुढे जर तुम्हाला कठोर व्यंजन दिसलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाते.
आणि याच वर्गातलं पहिलं व्यंजन जे निघून गेले का तेच येणार. का माहितीये का, इथं जर ग असतं तरी आपण कच घेतला असतं, इथं घ असतं तरी आपण कच घेतला असतं, इथं ख असतं तरी आपण कच घेतला असतं. मग अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आहे, पाठीमागचं व्यंजन निघून जाणार. याच्यातलं याच वर्गातलं पहिलं व्यंजन कोण आहे, क. अर्ध का पूर्ण, अर्ध. मग अर्ध घेऊ, दिक. आणि या पाला जोडा, दिक्पाल. ठीक आहे मित्रांनो, संधीचं नाव आहे प्रथम व्यंजन संधी, पण इथं प्रथम व्यंजन संधी ऑप्शन नाही, आपण व्यंजन संधी म्हणू. दिक्का दिक्पाल, दिक्पाल. त्यानंतर मित्रांनो, सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. सामान्य नाम असलेला शब्द ओळखायचा आहे. असं नाम जे सामान्य नाम आहे, ठीक आहे. खुशी, गरीब, वही, कीर्ती. मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, वही. एक वही, अनेक वह्या, वह्यासारख्या वह्या अनेक आहेत म्हणून त्याला आपण सामान्य म्हणता येते. एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना सामान्य नाम असं म्हणतात. ठीक आहे. आख्यायिका या शब्दाचा अर्थ काय होतो? आख्यायिका, आख्यायिका या शब्दाचा अर्थ काय होतो म्हणते. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, पुराण कथा. ठीक आहे. थोडक्यात कथा म्हणजेच आख्यायिका, पण इथं पुराण कथा आहे. ठीक आहे. आमच्या दारावरून हत्ती गेला यातील लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता? ठीक आहे मित्रांनो, आता लक्षात घ्या, आमच्या दारावरून हत्ती गेला, मग आपल्याला असं त्याचा अर्थ असा आहे का दाराच्या वरून गेलाय? नाही. ऐकणाऱ्याला एक, आपण जेव्हा म्हणतो आमच्या दारावरून विमान गेलं, आमच्या दारासमोर उदाहरणार्थ आपण म्हणतो आमच्या दारावरून हत्ती गेला, मग याचा अर्थ दारावरून गेलाय का? नाही, दाराच्या समोरून गेलाय. ऐकणाऱ्याला हा लक्षार्थ लक्षात येतो. सरळ सरळ बोलण्यातून एक अर्थ व्यक्त येतंय, एक अर्थ व्यक्त होतोय दुसरा, त्या अर्थाला काय म्हणतात? लक्षार्थ. आणि मग जेव्हा आमच्या दारावरून हत्ती गेला असं जेव्हा ऐकणाऱ्याच्या लक्षात येतंय, तर त्याला लगेच कळतंय दारावरून नाही, तर मित्रांनो दारासमोरून गेलाय. म्हणजे इथून आमच्या दारावरून हत्ती गेला याचाच अर्थ आहे दाराच्या समोरून. हा ऐकणाऱ्याच्या लक्षार्थ लक्षात येतंय. मग लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता आहे? दारावरून. मग दारावरून गेलाय का? दाराच्या समोरून गेलाय. म्हणताना आपण दारावरून म्हणतो, गेलाय समोरून, मग त्याला लक्षार्थ म्हणतात. सर्वनामांना डॅश डॅश असे म्हणतात. सर्वनामांना डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, प्रतिनामे. सर्वनामांना पर्यायी नाव काय आहे? प्रतिनामे. नामाचं डमी रूप आहे ते. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय? सर्वनाम. हिरवीगार या शब्दाची जात ओळखा. हिरवीगार, ही र वी गा र, हिरवीगार भाजी. हिरवीगार भाजी. मित्रांनो भाजी हे नाम आहे. कशी आहे भाजी? हिरवीगार. हिरवीगार या शब्दानं भाजी या नामाबद्दल माहिती दिली म्हणून कोण आहे? विशेषण. कोण आहे ते? विशेषण आहे मित्रांनो. कोण आहे? विशेषण. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. हिरवीगार भाजी. खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते? बर, कोणत्या संधीचं? पररूप संधीचं उदाहरण सांगायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. सांगेन, सांगेन, त्याचबरोबर नभोमंडळ, त्याचबरोबर अतएव, त्याचबरोबर दिगंबर. आता मित्रांनो आता काय करूत आपण, याचं उदाहरण पाहूता. उदाहरण पाहिलं तुम्हाला, सांग अधिक एन. ओळखायला काय सांगितलंय? खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते म्हणते. ठीक आहे. मग मित्रांनो लक्षात घ्या, सांग अधिक एन इथं मित्रांनो येस वर आहे. जर आपण पाहिलं तर मित्रांनो इथं लक्ष द्या, सांग अधिक येन आपल्याला विचारलंय काय? पररूप संधीचं उदाहरण. इथं कोणता स्वर आहे? अ.
इथं कोणता स्वर आहे? ये. ठीक आहे, काय करूत आपण? संधी करायचा प्रयत्न करूत. इकडे बघा, डायरेक्ट म्हणा बरं, सांगेन असं म्हणतो का आपण? सांग अधिक येन नाही मित्रांनो. काय म्हणत बघा आपण? सांग जशा तसं. सांग येन का? नाही, सांगेन म्हणजे मित्रांनो हा स्वर इकडे पहा. सांग अधिक येन, इकडे पहा. पररूप पररूप म्हणजे पर म्हणजे दुसरा. पर म्हणजे काय? दुसरा. दुसरा स्वर जेव्हा कायम राहतो का तेव्हा त्याला पररूप स्वर संधी म्हणतात. मग इकडे पहा ना, इकडे पहा, हा अ निघून गेलाय आणि ये याच्यात मिसळलाय बघा. सांगेन, मग सांगेन म्हणजे ग मध्ये कोण आहे? ये. ग मध्ये कोण मिसळलाय? सांगेन. पहिला स्वर का दुसरा? दुसरा. दुसरा स्वर कायम आहे म्हणून पररूप स्वर संधी. मग या ग मध्ये ये मिसळा. सांग काय? घे. आता ये घेणार नाही कारण खाली काढ आपण. आणि न मित्रांनो, सांग अधिक येन, सांगेन. मग पहिला स्वर निघून गेला दुसरा कायम राहिला. दुसरा म्हणजेच पर. मग दुसरा स्वर कायम आहे, परस्वर कायम आहे म्हणून संधीचं नाव आहे पररूप स्वर संधी. आणि तेच उत्तर आपलं सांगेन. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. चला लक्ष द्या. खालील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी. मित्रांनो येरवाळी कोण आहे म्हणाले? ठीक आहे, पर्याय पाहू. नाम, क्रियाविशेषण, क्रियापद आणि विशेषण. मित्रांनो उदाहरण तुम्हाला म्हणलं, ती, मला, काही वाक्य बनवायचे. येरवाळी, ती मला येरवाळी भेटली. ती मला येरवाळी भेटली. आता लक्षात घ्या, आपल्या गावाकडे मध्ये ती येरवाळी. ठीक आहे, भेटली क्रियापद आहे, भेट मूळ धातू आहे. मित्रांनो याला प्रश्न विचारा, केव्हा भेटली? केव्हा भेटली मित्रांनो? येरवाळी. आणि केव्हाचं उत्तर असते क्री या वि शे श न. मग ती मला येरवाळी भेटली, केव्हा भेटली? येरवाळी. आणि केव्हाचं उत्तर काय असते? क्रियाविशेषण. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. गड आला पण सिंह गेला. मित्रांनो गड आला पण सिंह गेला. लक्षात घ्या, विचारलंय काय? परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक, पर्याय बोधक आणि समुच्चय बोधक. ठीक आहे, गड आला पण सिंह गेला. मग मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी विचारलंय काय माहितीये का? उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा म्हणतात. काय म्हणतात? उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. लक्षात घ्या मित्रांनो, बघू आपण थोडस. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. गड आला पण सिंह गेला. मित्रांनो लक्षात घ्या, वाक्य सरळ सरळ त्यांनी प्रश्न विचारला या पणला. ठीक आहे, पण कोण आहे म्हणते? मग मित्रांनो पण हे उभयान्वयी अव्ययाच्या प्रकारामध्ये परिणाम बोधक आहे, न्यूनत्व बोधक आहे, पर्याय बोधक आहे का समुच्चय बोधक आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, काय म्हणतो पहा, गड आला पण सिंह गेला. विषय असा आहे, पंचा प्रकार विचारलाय उभयान्वयी अव्ययाचा. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, 2 वाक्य आहेत. एक गड आला आणि दुसरं सिंह गेला, असे 2 वाक्य. पहा लक्षात घ्या, ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस शिवरायांना कळालतं की तानाजी गड जिंकून आलेत किंवा गड जिंकलाय, त्यावेळेस शिवरायांना अतिशय आनंद झाला, गड आला. परंतु वाक्य जेव्हा पण जोडलं मित्रांनो, त्यावेळेस लगेच शिवरायांना कळालं सिंह गेला. आणि मग ज्या उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडल्यानंतर पहिल्या वाक्यामध्ये काहीतरी न्यून किंवा कमीपणा आहे हे समजते, त्या उभयान्वयी अव्ययांना काय म्हणतात? न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक. न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक. उभयान्वयी
उभयान्वयी काय अव्यय. लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हणालो पहा. मग गड आला पण सिंह गेला. मित्रांनो, जेव्हा न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडलं जातंय तेव्हा पहिलं वाक्य असतंय प्रधान, दुसरंही वाक्य असतंय प्रधान. अख्ख्या वाक्याचा प्रकार होतोय मित्रांनो संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. मित्रांनो, जे शिवरायांनी त्या काळामध्ये अगदी माणसांना व्हॅल्यू दिली आणि प्रत्येकाला आपलं मित्र बनवून घेण्याचं कार्य केलं. सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, या लाईफमध्ये प्रत्येकाला एक तरी खरा मित्र पाहिजे, ज्याच्यापाशी आपण आपल्या वेदना किंवा आपला वाईट काळ आपण त्याच्यापाशी बोलू शकतो. जे मित्र आपल्यासाठी काही करू शकतात ते मित्रांनो कोणीच कोणासाठी करू शकत नाही. कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, खूप स्पर्धा परीक्षा करणारी मुलं जेव्हा ते रूमवर आहेत तो कोणाकडे पैसे नाहीत किंवा कोणाची हालाकीची परिस्थिती आहे, मग त्यावेळेस साथ देणारा कोण असते ते मित्र. मित्राची तुलना ही फक्त मित्रासंगच होते मित्रांनो. कारण मित्र एक असा विषय आहे ज्याच्यापाशी आपण प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो, पण मित्र खरा असला पाहिजे. आणि म्हणून शिवरायांना आपल्याला सेल्यूट करावं असं वाटतंय, कारण त्या काळात त्यांनी एवढ्या लेवलला पैशाला व्हॅल्यू होती, पण त्यांनी फक्त आणि फक्त त्यांचे मित्र कमवले. आणि असे मित्र कमवले त्यांच्यासाठी जीव बी देऊ शकतात, पण त्याच्यासाठी स्वतःचं बिहेव त्या लेवलचं लागतंय. म्हणून शिवराय, मी तर म्हणतो ना, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत अमर आहेत, कारण त्यांनी दूरदृष्टीचा विचार केलेला आहे मित्रांनो. जे लोक थोड्याशा स्वार्थानं थोडा जेव्हा स्वार्थ असतो तेवढ्यापुरतं चांगलं राहतात ते लोक चिरकाळ टिकत नाहीत. म्हणून जे लोक महान आहेत आणि ते खरंच ग्रेट आहेत, कारण त्यांच्यापाशी विचारानं एक मोठी लेवल असते मित्रांनो. म्हणून जीवनामध्ये खरे मित्र, चांगले मित्र असणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यापाशी आपण आपल्या मनातल्या वेदना, सुख असेल दुःख असेल आपण बोलू शकतो. आणि मग मित्रांनो, गड आला पण सिंह गेला. जेव्हा गड आलता पण सिंह गेला त्यावेळेस शिवरायांनी त्याचा जश्न मी बिलकुल त्याचा आनंद पण बिलकुल व्यक्त केला नव्हता. आणि म्हणून याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. एकदा नुसतं नाव जरी घेतलं अंगाव काटा येतंय, आणि त्याचंच नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, वळूया आपल्या मुद्द्याकडं. आणि मग त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, राजाने राजवाडा बांधला या वाक्याचा प्रयोग ओळखा. राजाने राजवाडा बांधला. प्रयोग ओळखत असताना मित्रांनो डायरेक्टली आपल्याला बघणं आणि आन्सर काढणं सोबत घ्यायचंय. राजाने राजवाडा बांधला. बांधला क्रियापद आहे, बांध मूळ धातू आहे. बांधणारा कोणी? राजा वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे, कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. विषय संपला मित्रांनो. दुसरा प्रश्न विचारू आपण. पहिला प्रश्न विचारला आपण कोणने, बांधणारा कोण? राजाने वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. दुसरा प्रश्न विचारू आपण काय ने, काय बांधलाय? राजवाडा वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. मित्रांनो लक्षात घ्या, कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. विषय संपला. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. एकच गोष्ट करायची, कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, बाकी काहीच बघायचं नाही. फक्त आणि फक्त काय होतंय? कर्मणी प्रयोग. तानाजीला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तानाजीला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मित्रांनो साधा विषय आहे, साधा विषय. तानाजीला लढता लढता मरण आले, एकच क्रियापद आहे मित्रांनो. एकेरी क्रियापद बरोबर केवळ वाक्य. विषय संपला. एकच क्रियापद बघायचं आणि एकेरी क्रियापद बरोबर वाक्याचा प्रकार होते केवळ वाक्य. मी जेवण करतो, वाक्याचा प्रकार केवळ वाक्य. कळलं का तुम्हाला? मग एकेरी क्रियापद आलं मित्रांनो, केवळ वाक्याचा विषय संपला. त्यानंतर एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा डॅश डॅश अलंकार होतो. ठीक आहे. आणि मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, श्लेष अलंकार. एकच शब्द वाक्यात जेव्हा दोन अर्थांनी वापरल्यामुळे चमत्कृती होते. थोडक्यात काय, शब्द एकच अर्थ दोन निघतात. उदाहरण तुम्हाला सांगितलं मी,
उदाहरणार्थ ही गाडी जावयाची आहे, ही गाडी जावयाची आहे. मित्रांनो लक्षात घ्या, इथून दोन अर्थ व्यक्त होतात बघा. पहिला अर्थ आहे जाणारी आणि दुसरा अर्थ व्यक्त होते जावयाची. ठीक आहे, किती अर्थ व्यक्त झाले? दोन. पहिला अर्थ आहे जाणारी आणि दुसरा अर्थ व्यक्त होते जावयाची. म्हणजे अर्थ किती झाले? दोन. आणि मग मित्रांनो जावयाचीच म्हणजे काय? काही जणांना अजून कळायचं नाही, मुलीच्या नवऱ्याची. ठीक आहे, आणि दोन अर्थ व्यक्त झाले. अलंकार होते श्लेष अलंकार. कवी, मित्रांनो याच्यावर लक्ष द्यावं लागणार आपल्याला. कवी, मधु, गुरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत? तर मित्रांनो हे तत्सम शब्द आहेत. अजून एक गोष्ट लक्षात सांगतो, जे महाभारत आहे किंवा प्राचीन मराठी आहे याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला तत्सम शब्द येतात. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल न होता जसे त्या तसे आले अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. मग विषय असा आहे, संस्कृतमध्ये कवीला कवीच म्हणतात आणि मराठीतही कवीला कवीच म्हणतात. आणि जे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आले त्यांना काय म्हणायचं? तत्सम शब्द म्हणायचं. पुढे जातो मित्रांनो. दया या शब्दाचे धातुसाधित रूप होईल. बढिया, एकदम प्रश्न आला. दया या शब्दाचे धातुसाधित रूप होणार आहे. काय होईल मित्रांनो? ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, दयाळू. इकडे लक्ष द्या. धातुसाधित रूप होणं म्हणजे काय मित्रांनो? मूळ धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या शब्दाला धातुसाधित म्हणतात. आणि या धातुसाधिताला 3 काम असतात: धातुसाधित नाम, धातुसाधित विशेषण, धातुसाधित क्रियाविशेषण. ठीक आहे, मग मित्रांनो लक्षात ठेवायचंय, दया या शब्दाचे धातुसाधित रूप काय झाले? दयाळू. मग मित्रांनो इथं कोणता प्रत्यय लागलाय? तर आळू प्रत्यय. दया या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय? आळू. जेव्हा नारा, लेला, रा, ता, का, आळू, आऊ, यू, खोर, इत, यू हे जेव्हा प्रत्यय मूळ धातूला लागतात का, तेव्हा तो शब्द धातुसाधिताचं काम करते आणि परत विशेषणाचं काम करते मित्रांनो. ठीक आहे, आणि मग ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. आकाशात वावरणारे म्हणजे डॅश डॅश होय. ठीक आहे, आकाशात वावरणारे म्हणजे काय म्हणायले? ठीक आहे, मग काय म्हणतंय? भूचर होणार नाही, हवाचर, निरा संपलेला पर्याय आहे पवनचर. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, नभचर. ठीक आहे, आणि मग हरभऱ्याच्या झाडावर चढणे, निरा म्हणजे काय? लहान लेकरू बी सांगीन. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. ठीक आहे, तर मित्रांनो स्तुतीला भुलणे. हरभऱ्याच्या झाडावर चढायचं, कोणी म्हणलं बाबा लय भारी तू, हो हो, त्याला लगेच त्याला भुलायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर बोलायचं. पण हरभऱ्या झाडावर चढून उपयोग नाही. खरी परिस्थिती माहीत असते आपल्याला. कंठोष्ठ्य, कंठोष्ठ्य असं येते, कंठोष्ठ्य. कंठोष्ठ्य उच्चार स्थान असणारे स्वर कोणते? कंठोष्ठ्य उच्चार स्थान असणारे स्वर कोणते? ठीक आहे, तर मित्रांनो असं उच्चार स्थान सांगा म्हणाले जे कंठे बी आहे आणि ओष्ठे पण आहे. तर मित्रांनो ते हे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, ओ आणि औ हे जे स्वर आहेत हे कंठोष्ठे आणि अ आणि आ हे कंठ तालु आहे, कंठे आहेत. हे कोण येतं? कंठेवर्ण. ज्या वर्णांचा उच्चार स्थान कंठातून होतंय त्यांना कंठेवर्ण म्हणतात. दोघं सेम दिसतात. आणि ज्या वर्णांचं उच्चार स्थान कंठातून बी होतंय आणि थोडंफार ओठातून बी होतंय त्यांना कंठोष्ठी वर्ण म्हणतात. ते आहेत ओ आणि औ. ठीक आहे, बारकाईने आपला अभ्यास करावा लागणार आहे. मुलगी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? मुलगी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? देशी, फारसी, पोर्तुगीज यापैकी नाही. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, देशी. चिल्लर प्रश्न आहे. खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. आता प्रश्न खास आहे बघा. खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, मग मित्रांनो काय करायचं? वचनाचे मुख्य 2 प्रकार पडतात, एक वचन आणि अनेक वचन. ठीक आहे, मग एक भीत अनेक भिंती, एक भेट अनेक भेटी, एक जात अनेक जाती. इकडे लक्ष द्या मित्रांनो. एक भीत अनेक भिंती, एक भेट अनेक भेटी, एक विहीर अनेक विहिरी. याचा अर्थ हे जे आहेत ना हे आहेत एक वचन, पण एक जात अनेक जाती म्हणजे अनेक वचन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. एक भीत अनेक भिंती, एक भेट अनेक भेटी, एक विहीर अनेक विहिरी
आणि एक जात अनेक जाती, म्हणजे हे तिघ जण एक वचन आहे तर हे अनेक वचन आहे आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. सुरेश या शब्दाचा संधी विग्रह कसा होणार? सुरेश मित्रांनो खास प्रश्न आहे बघा. सुरेश या शब्दाचा संधी विग्रह कसा होणार? ठीक आहे, पाहूया आपण काय करता येईल. तर बघा लक्षात घ्या, सूर अधिक ईश, सूर अधिक ईश, संधी टॉपिक महत्वाचा आहे मित्रांनो. इथं कोणता स्वर आहे? अ. मित्रांनो इथं कोणता स्वर आहे? ई. लक्षात घ्या. आता मित्रांनो जर या दोघांना बघितलं आपण, सजातीय का विजातीय, ज्या दोन स्वरांचे उच्चार समान नसते, वेगळे असते, भिन्न असते, अशा स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. आणि अच्या पुढे जर ई आला तर त्याचा मित्रांनो ये बनतंय. काय बनतंय? ये बनतंय. ठीक आहे. अ गेला, ई गेला, कारण र मधला अ बाहेर काढाय, ई मधला ई बाहेर काढाय. सु जशास तसा, विषय संपला. इधर अर्धा आहे का पूर्ण? अर्धा. मग या अर्ध्या र मध्ये ये मिसळा, सु काय रे, ई घेऊ का? नाही, खाली काढाय. आणि श जशास तसा. आणि मग सूर अधिक ईश, सुरेश. संधीचं नाव हे गुणादेश स्वर संधी. एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई उ रु हे एक्स विजातीय स्वर असतील तर त्यांच्याबद्दल ए ओ अर असा आदेश होऊन संधी होते. त्या संधीला गुणादेश स्वर संधी म्हणतात. त्याच्यापैकी एक उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे. अच्या पुढे ई आला, त्याचा ये बनलाय. संधीचं नाव पण सांगतो तुम्हाला, गुणादेश स्वर संधी. ऑप्शन नंबर मग कोणतं बरोबर आहे मित्रांनो? सी. इतकं पाठांतर पाहिजे मित्रांनो. गणित असो, तुमचे सगळे विषय. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आहे? तुमचा प्रश्न पाहणं, आन्सर येणं, याला स्पर्धा परीक्षा म्हणतात. म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळ्याला सगळा रट्टाच पाहिजे, पण आपले प्रॅक्टिस मॅन परफेक्ट म्हणतात तसा विषय तुम्हाला प्रॅक्टिस सातत्यानं करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते मित्रांनो? ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, भोळेपणा. मग पणा प्रत्यय लागला, डायरेक्ट काय सांगायचं? भाववाचक नाम सांगायचं. काय सांगायचंय? भाववाचक नाम. ठीक आहे. पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा. पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय, आता खास प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय ओळखा. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कन्फ्युजन काय आहे माहिती आहे का तुम्हाला? आता एक गोष्ट सांगतो की हे उभयान्वयी अव्यय. की कोण आहे? उभयान्वयी अव्यय आहे मित्रांनो ते. ठीक आहे. त्यानंतर आता इकडे बघा, मी जरी सर्वनाम असले, इथं घोळ होते बघा, जा. मित्रांनो सरळ सरळ हे जा हे क्रियापद आहे. जा कोण आहे? क्रियापद. आपण म्हणतो बघा, मी येतो तू जा, मग जा क्रियापद आहे पण वाटते संबंधी सर्वनाम आहे. संबंधी सर्वनाम आहेत कोणकोणती? जो, जी, जे आणि जे, ज्या, जी, हे संबंधी सर्वनाम आहेत. वाटतंय हे पण गोळ करते, आणि त्याच नाव स्पर्धा परीक्षा आहे. कधी काही काही जण बघा ना, बाकीच्या इतकं तर ठीक आहे बा, हे कळन, पण इथं कन्फ्युजन होतंय ना. मग एक जरी प्रश्न गेला आणि तुम्ही टिक करून बाहेर आले, विषय संपला मित्रांनो. म्हणून बारकाव्याचे एक्झाम आहे, हे लक्षात ठेवायचे. अभ्यास भरपूर पोरायचा आहे मित्रांनो. जेव्हा ते परीक्षा देतात, परीक्षा हॉलमध्ये जातात, तेव्हा संतुलन बिघडते. त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. तिथं स्थिर राहणं हीच खरी लढाई आपली. इकडे तर आपल्याला मार्क किती पडते, खरे मार्क तिथं घेऊन दाखवायचे, कॉन्स्टंट राहून. ठीक आहे. कारण चूक मान्यत नाही. चूक झाली, विषय संपला, बाहेर गेले तुम्ही. एका प्रश्नानं बाहेर गेले काय, आणि 99 प्रश्नानं बाहेर गेले काय. तुमची जागा एकच आहे. पुन्हा पुढच्या तयारीसाठी तुम्हाला तीच प्रयत्न करावा लागणार. म्हणून स्पर्धा परीक्षा देत असताना इम्पॉर्टंट हे तुम्ही स्थिर राहणं. बऱ्याच जणांना तिथं जम्पलिंग व्हायली. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, मी हे सर्वनाम आहे, नी हे उभयान्वयी अव्यय, मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. बसला या शब्दाची जात ओळखा. बघा विषय संपला. असे चिल्लर मित्रांनो खूप प्रश्न सोपे आहेत. येड्याला परीक्षा द्यायला लावा, 40 मार्क घेते. मग आपलं वाटतं अरे तू किती सोपं आहे बघा ना, मी तर अभ्यास केला लागतो, पण खरे प्रश्न 2 ते 3 मार्क 2-4 वर्ष असेच घालते. तिथं खरी पाईट आहे बघा. कारण ज्याचा संप काय आता बघा भाऊ, हे प्रश्न तरी का बसला या शब्दाची जात ओळखा म्हणा, आहे का प्रश्न हे? आणि मित्रांनो बसला हे काय आहे? क्रियापद. उदाहरणार्थ तो, आपण एखाद्या वर्षाला बारक्या गाभराला शाळेत नेऊन बसलो बघा, तो शाळेत बसला. नवल होते आपल्याला, तो शाळेत बसला.
मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापद. मग कोण आहे? क्रियापद आहे. ठीक आहे. केवल प्रयोगी अव्यय डॅश डॅश असतात. केवल प्रयोगी अव्यय भावप्रधान असतात मित्रांनो. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त करतो, त्या उद्गारांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. थोडक्यात काय? आपल्या मनातील भावना म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय आणि भावप्रधान असतात. विषय संपला. आणि मित्रांनो तेच आपलं उत्तर आहे. सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचनी विभक्ती प्रत्यय आहे? घुमवला प्रश्न मित्रांनो. ठीक आहे. सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचनी विभक्तीचा प्रत्यय आहे? मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, पण आपण सगळ्याच गोष्टी पाहूता. ठीक आहे. लक्षात घ्या, इथं तुम्हाला ते दिलंय, इथं चे दिलंय आणि इथं ऊन दिलंय. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. हे जे ते आहे ना, स ला ना, जाऊ दे आपण तितक्या पुरतच बोलूता. ठीक आहे. ते हा द्वितीयाचा प्रत्यय आहे किंवा याला तुम्हाला चतुर्थी पण म्हणता येईल. सला नाते. ठीक आहे. चे हा षष्ठीचा प्रत्यय आहे. कशाचा प्रत्यय आहे? षष्ठीचा. त हा सप्तमीचा आहे. ठीक आहे. एक वचनात बी सेम असतात आणि अनेक वचनात बी सेम असतात. त इ आ. आणि ऊन हा पंचमीचा प्रत्यय मित्रांनो. कशाचा प्रत्यय? पंचमीचा. ऑप्शन आपल्याला विचारलंय काय? सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचनी प्रत्यय आहे? तर त आहे. ठीक आहे. सहलीला जाताना कात्र जवळ उजाडले. प्रयोग ओळखा. मित्रांनो सहलीला जाताना हे चिल्लर प्रश्न येतं. निरा संपलेले पर्याय, काही विषय घ्यायचा नाही, काहीच विषय नाही. सहलीला जाताना कात्र जवळ उजाडले. मला सांगा, उजाडले हे भावकर्तृक क्रियापद आहे का? भावकर्तृक. भावकर्तृक काय? क्रियापद आहे. उजाडले कोण आहे? भावकर्तृक क्रियापद. ठीक आहे. उजाडले, फटफटले, मावळले हे काय असतात? भावकर्तृक क्रियापद. आणि भावकर्तृक क्रियापदांचा नेहमी भावकर्तृक भावे प्रयोग होतो, पण भावकर्तृक ऑप्शन नाही, पण भावे हे ना. विषय संपला. म्हणून कोण आहे? भावे प्रयोग. विषय काही बघायचा पण नाही बाकीचा. वाक्य प्रकार ओळखा. मोठ्यांचा आदर राखावा. झालं, संपला विषय. वा वी वे बरोबर विद्यार्थी वाक्य असते. मोठ्यांचा आदर राखावा. आणि मग विद्यार्थी वाक्य ओळखायचं असेल तर वा वी वे येते बघा शेवटी. वा वी वे. वा वी आणि वे लक्षात ठेवा. ठीक आहे. आम्ही जातो आमुच्या गावा या वाक्यात विधेय कोणते? बघा मित्रांनो खास प्रश्नाला बघा. आम्ही जातो आमुच्या गावा विधेय. विधेय म्हणजे काय? क्रियापद ओळखा म्हणाले. संपल्याशिवाय वाक्य पूर्ण करण्यात गेलं. आणि मग आम्ही जातो, मग जातो कोण आहे? क्रियापद आहे. क्रियापदालाच काय म्हणतात? विधेय. आणि मग ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. क्रियापदाला पर्याय नाव काय आहे? विधेय. आलो तर आपण लास्टच्या स्टेजला प्रश्नाच्या. रस ओळखा. गरजा जय जयकार. क्रांतीचा गरजा जय जयकार. ओळखायचा आहे काय? रस. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे. वीर रस येतो. कशामुळं? जेव्हा मित्रांनो बघा, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार म्हणजे तुमच्या अंगावर काटा येते बघा हे गाणं वगैरे म्हणताना. आणि अशा जेव्हा अशी जी गाणी असतात त्याच्यातून कोणता रस निर्माण होतोय? वीर रस. खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द. उपसर्ग साधित म्हणजेच काय? उपसर्ग लागलेला शब्द ओळखा म्हणते. तर मित्रांनो रोज हा शब्द आहे आणि दर हा उपसर्ग आहे. शब्दाच्या पूर्वी, पहिले, अगोदर एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना उपसर्ग म्हणतात. आणि उपसर्ग लागून बनलेला शब्द उपसर्ग साधित शब्द असतो. विषय संपला मित्रांनो. आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आभरण मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थीवर लक्ष द्यायचे तुम्हाला. तर त्याचा समानार्थी शब्द आहे दागिना. आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हे तर लय सोपं आहे. आपलाचा काय? पारका. आपलं कोणीच नाही, सरी परकेच आहेत असा विषय येते. गणेश एका वाघासारखे चालत होता. गणेश एका वाघासारखे चालत होता. अलंकार ओळखा. लय खतरनाक प्रश्न आला बघा मित्रांनो. ठीक आहे. गणेश एका वाघासारखे चालत होता. अलंकार ओळखा म्हणते. ठीक आहे मित्रांनो काहीच बघायचं नाही, एकच गोष्ट बघायची. सारखे. आणि मग
सम, समान, सारखा असे शब्द आले, अलंकार एकच होते, उपमा अलंकार, विषय संपला. उपमेय उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो तेव्हा त्या अलंकाराला काय म्हणतात? उपमा अलंकार. मग गणेश हे उपमेय आहे, वाघासारखे हे उपमान आहे, आणि उपमेय उपमान यांच्यात काय दाखवलाय? सारखेपणा. असं झालं की कोणता अलंकार होतंय? उपमा अलंकार. ओळखायचा कशाहून? हे शब्द येतात, सारखा, सारखा, किंवा ते बघा सारखा येऊ शकते, सारखे झाले त्याचं, ठीक आहे, सारखा सारखे होऊ शकते, सम समान. हरिणाचा कळप तसं पक्ष्यांचा काय? निरा संपलेला पर्याय. बघा हे याला पण न पाहिजे परीक्षेमध्ये, कळलं का? मग काय थवा निरा संपलेला पर्याय नाही तर काय, ठीक आहे. म्हणून तर म्हणालो ना, भरपूर प्रश्न सोपे असतात. तुमचा रिझल्ट फक्त 2 ते 3च प्रश्न आहे, जे बाकीच्याला जमत नाही तुम्हाला जमले पाहिजे. विषय संपला. तिथंच पोस्ट आहे खरी. तुम्ही बघा ना, 80, 70, 75, 80 मार्क भरपूर जण घेतात. जिथं कट ऑफ चलतंय का तितक्यातच खतरनाक कार्यक्रम आहे. आता हे प्रश्न आहे का बघा तुम्ही, कोणाला येणार? बारक घाबरू उत्तर देईन याचं, ठीक आहे. मित्रांनो, बढियापैकी छानपैकी आपण प्रश्नांचं स्पष्टीकरण घेतलंय. आलेले प्रश्न सातत्यानं. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर करा, नसेल तर काही गरजही नाही, ठीक आहे. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.